त्याला बंद करा दोन्ही पण. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. आज परत एकदा देवबापाने या उपवास प्रार्थनेमध्ये आपल्याला एकत्र आणलं आणि प्रभूचं हे चांगलं वचन जे आपल्याला जीवन देतं ते ऐकण्यासाठी प्रभूने आपल्याला संधी दिलेली आहे. आमच्या विश्वासाचा जो पाया आहे आणि कसं चालायचं हे सगळं वचनामुळेच आहे. प्रभूच्या वचनानेच आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे आणि वचन ऐकणं फार गरजेचं आहे. विश्वासणाऱ्यांनी वचन ऐकणं फार गरजेचं आहे. आजच्या वचनाचा जो भाग आहे तो असा आहे की प्रभूची सेवा, प्रभूची भक्ती जी काही आम्ही करतो ते चर्चच्या मार्फत असो किंवा वैयक्तिक प्रार्थना असो किंवा आमचा विश्वास आहे, हे जे काही आहे हे आम्ही करत असताना जर आम्ही त्याला चांगल्या रीतीने केलं, देवाला त्याच्या नियमानुसारच देवाची भक्ती जर केली तर आम्हाला फार मोठा लाभ आहे, फार मोठा आशीर्वाद आहे. पुन्हा सांगतो काय विषय संदेशाचा. जर देवाची सेवा आम्ही देवाच्या या नियमानुसार केली, वचनानुसार केली तर आम्हाला आशीर्वाद आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा पण होतो का की मग याचा अर्थ असा आहे की देवाच्या नियमाला सोडूनही देवाची सेवा आहे, देवाचा नियम सोडूनही देवाची सेवा केली जाऊ शकते? तर हो, अशा प्रकारची सेवा पण लोक करत आहे. सेवा देवाची करत आहे परंतु देवाची इच्छेने करत नाही. त्याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला बायबलमध्ये वाचायला भेटतं. तो म्हणजे शाऊल राजा. शाऊल राजाने देवाची सेवा केली. शमूएलाच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की शमूएल देवाच्या दासाने शाऊलाला सांगितलं होतं की जाऊन त्या फलिस्ती त्यांना शिक्षा कर. आणि त्याने काय केलं? त्याने केलं परंतु अर्धवट केलं, आपल्या मनाने केलं. आणि ती दालची सारी गुरं ढोरं जनावरं काय असतील ते सगळे स्वतःसाठी घेऊन आला. जे कमजोर होतं त्यांचा वध केला, चांगलं जे होतं ते स्वतःसाठी घेऊन आलं. म्हणजे काय? सेवा तर देवाची चालू आहे परंतु देवाच्या नियमानुसार नाही आहे, आपल्या स्वतःच्या विचाराने देवाची सेवा आहे. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, अशा लोकांना आशीर्वाद मिळत नाही. आशीर्वाद नाही मिळणार, उलट काहीतरी गडबड होऊन जाईल. आम्ही प्रभूची सेवा आपल्या मनाने नाही करू शकत. ही शास्त्रात कशी लिहिली तशीच आपल्याला ती करावं लागणार. आणि मग नंतर त्यांना मग नंतर त्या शाऊलाचं काय झालं? शाऊलाने त्याच्या मनाची सेवा केली आणि मग नंतर प्रभूचा दास त्याला म्हणतो की तू मूर्ख पण केलं, तू सेवा केली परंतु तू मूर्ख पण केलं. तर आज अशा प्रकारची सेवा जगामध्ये घडत आहे. आणि मग नंतर शाऊल आला, त्याला वाटलं मला देवाचा दास शाबासकी देईल. शाबासकी नाही भेटली परमेश्वराकडून, उलट त्याला शाप भेटला, त्याचं राजपद निघून गेलं. शमूएल डायरेक्ट म्हणाला की तुझं राजासन गेलंय. देवाने स्वतःसाठी एक दुसराच मनुष्य आता निवडला. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला जातो, आम्ही भक्ती करतो, सारं चांगलं आहे. बघा, मी पाळक आहे, मी सेवा करतोय देवाची, चांगली गोष्ट आहे. पण जर मी या पवित्र शास्त्राला धरून सेवा करत नसल, मी जे काही करतो ते सगळं माझ्या मनाचं आहे, बायबलमध्ये ते आहेच नाही. गाणं म्हणणं असो, वचन सांगणं असो, मी असं काही सांगत त्याचे बायबलमध्ये नाहीच आहे, तर मग ती सेवा काही कामाची नाही. मी अशा काही ॲक्टिव्हिटीज चर्चमध्ये करते ज्या देवाच्या वचनात आहेच नाही, तर मग ती सेवा देवाला मान्य होणार नाही. बघा, सेवा देवाच्या नियमानुसार केली गेली पाहिजे. एक वचन आपण वाचूया. 2 शमूएल याचा 6 अध्याय 1 ते 11 वचन. त्या ठिकाणी एका माणसाने प्रभूची जी सेवा केली ती चांगली सेवा त्याच्याविषयी वर्णन केलेलं आहे. 2 शमूएल 6 अध्याय 1 ते 11. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्रायलातले 30,000 निवडक पुरुष जमा केले
यहुद्यातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. हा करुबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोष त्यांनी देवाचा कोष एका नव्या गाडीत ठेवून देवाचा कोष दाविदाने एका नव्या बैलगाडीमध्ये ठेवून टेकडीवरील अमिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. तो अगोदर अमिनादाब नावाच्या माणसाच्या घरामध्ये होता, तो तिथून काढला आणि नव्या गाडीमध्ये ठेवला. हा अमिनादाबाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकीत होते. हा त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अमिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. ती गाडी बाहेर काढली. त्याच्यात देवाचा कराराचा कोष होता अय्यो हा कोशापुढे चालत होता आणि त्याचा मुलगा अय्यो हा कोशा पुढे गाडी समोर चालत होता. दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्य व वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. हा नाखुनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून नाखोनाच्या खळ्याजवळ ती गाडी आली आणि बैलाने ठोकर खाल्ली. हा ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरिला. आणि जो उज्जा त्या माणसाचा जो मुलगा होता ना, तो गाडीच्या जवळ जवळ चालला होता, त्याने पाहिलं बैलाने ठोकर खाल्ली आणि गाडी अशी तिरकी झाली आणि देवाचा कराराचा कोष खाली पडायला लागला. आणि त्या बिचाऱ्याच्या मनात आलं की अरे, पवित्र परमेश्वराचा पवित्र कोष. कोष म्हणजे काय? मोशेला देवाने एक बॉक्स बनवायला सांगितला होता बाभळीच्या लाकडाचा आणि त्याला सोन्याने मढवायला सांगितलं होतं. सोन्याच्या पत्र्यांनी त्याला कव्हर करायचं. आणि त्या बॉक्समध्ये काय होतं? नंबर 1, देवाने ज्या 10 आज्ञा दगडावरती लिहून दिल्या होत्या, त्या दगडाच्या 2 पाट्या, त्याच्यावर 10 आज्ञा. आणखीन जो 40 वर्ष या लोकांनी मान्ना खाल्ला होता ना, स्वर्गातून पडणारं अन्न, तर ते कटोराभर त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. तिसरी गोष्ट होती अहरोनाची काठी. एकदा लोक उठाव करू लागले. लोकांना वाटलं अहरोन आजकालच देव का बोलतो, आम्हाला का नाही बोलत? तर देव म्हटला होता, तुम्ही प्रत्येक वंशातून एक एक काठी माझ्यासमोर आणून ठेवा. ज्या काठीला एका रात्रीमध्ये कोंब फुटतील, कळ्या येतील आणि फळं लागतील, ती काठी ज्याची असन त्याला मी निवडलेलं आहे असं समजा. तर अहरोनाची काठी, तिला एका रात्रीमध्ये कळ्या आणि बदाम आले होते, ती काठी त्याच्यामध्ये होती. आणि व्हायचं काय की परमेश्वर या कोशातून बोलायचा. म्हणजे दुसऱ्या शब्दात काय, तर हा कराराचा कोश परमेश्वराची सेवेचं दर्शक आहे. बघा, त्याच्यामध्ये मानना आहे. मानना कशाचं दर्शक आहे? आत्मिक भोजनाचं दर्शक आहे. देव मला आत्मिक भोजन देतो, आत्मिक सेवा आहे. दुसरं 10 आज्ञा आहे. 10 आज्ञा म्हणजे हे वचन आहे. तिसरं अहरोनाची काठी आहे, म्हणजे याजक पद आहे, निवड आहे, अभिषेक आहे. तर ही सगळी देवाच्या सेवेचं दर्शक आहे. आणि बघा, आता हे लोक देवाची सेवा घेऊन चालले, गाडीमध्ये घेऊन चालले. मुळात प्रभूचं वचन असं सांगतं, लेवीच्या पुस्तकामध्ये नियम आहे, देवाने सांगितलं होतं की हा जो कराराचा कोश आहे, याला कधीही कुठल्या जनावराच्या पाठीवर ठेवू नका, गाडीमध्ये ठेवू नका, याला कोणी दुसऱ्या माणसाने हात लावायचा नाही. याला फक्त लेवी वंशाच्या लोकांनी आपल्या खांद्यावरती घेऊन चालायचं. प्रभूने सांगितलं होतं, मी कधीही कुठल्या गाडीवर सवार नाही होणार, माझा कराराचा कोश लेवी लोकांनी खांद्यावरती न्यायचं. आणि यांनी चुकीचं केलं. हे आता सेवा कशी करते? गाडीवरती ठेवते, देवाच्या नियमानुसार करीना. आणि अह्यो नावाचा माणूस, त्याला थोडंसं दया आली, त्याला वाटलं रे प्रभूचा कोश खाली पडते. चांगले विचार मनात आले आणि त्यांनी काय केलं? त्याने आपला हात पुढं केला आणि तो कोश वाचा, त्याने हात लांब करून कोश धरिला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला आणि त्याने कराराचा कोश धरला. काय उद्देश आहे? उद्देश हा आहे की प्रभू, तुझा पवित्र कोश मातीत कसा पडावा.
आणि मी पाहतोय ना, माझ्या डोळ्यात देखत तो पडत आहे, मी कसं काय पडू देऊ, असं म्हणून त्याने आपला हात पुढे केला. तो कोश फार जड होता देवाच्या लोकांना, फार जड होता. तो 4-4, 5-5 लोक त्याला उचलून न्यायचे, लेवी लोक. आणि ह्या बिचारीने अय्यो नावाच्या माणसाने एकट्याने तो कोश अंगावर झेलला. उद्देश काय? चांगला उद्देश, की मातीमध्ये देवाचा अपमान होऊ नये. आणि काय घडलं? काय घडलं? देवाने काय दिलं? बायबल सांगते देवाने त्याला, देवाचा कोप उज्जावर भडकला. देवाचा कोप उज्जावर भडकला. हा, त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले. प्रभू म्हणतो ही चुकी आहे, हे चांगलं काम नाहीये. अरे ही चुकी का? देवाची सेवा केली, कराराचा कोश मातीमध्ये पडण्यापासून वाचवला. देव म्हणतो त्यांनी ही चुकी केली, आणि या चुकीमुळे काय केलं देवाने? त्याला ताडण केले. त्याला ताडण केलं, व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला. हो 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 हो. परमेश्वराने ताडण केलं आणि उज्जा जागच्या जागी कराराच्या कोशाजवळ मरून पडला. बघा देवाच्या प्रिय लोकांनो, किती वाईट परिस्थिती आली. आनंद झाला होता दाविदाला, कराराचा कोश घेऊन वाजत, तिथं लिहिलेलं आहे वाजंत्री होती, वाद्य होते, ते वाजत गाणे गात नाचत सगळे चालले. कराराचा कोश यरूशलेम मध्ये न्यायचा आहे. दावीद म्हणतो मी माझ्या घरात ठेवीन प्रभूचा कोश. चालले, मस्त आनंद आहे. आणि आनंद अचानक दुःखात बदलला. आणि कारण काय? तो माणूस कराराचा कोश धरायला गेला. का असं घडलं? देवाने असं का करावं? अरे चांगलं काम करायला गेला ना, चांगली इच्छा आहे ना, त्याच्या मनामध्ये काही वाईट विचार आहे का देवाविषयी? तरी सुद्धा प्रभूने तडाखा दिला. कारण काय? बायबल सांगतं हा नियम नव्हता परमेश्वराची सेवा करण्याचा. नियम हा आहे की लेवी लोकांनी कराराचा कोश उचलायचा आहे, दुसऱ्या कोणी हात लावायचा नाही. हा दुसराच माणूस आहे आणि हा हात लावत आहे, प्रभूला मान्य होणार? नंबर 2, कराराचा कोश खांद्यावरती उचलायचा आहे, गाडीवरती ठेवायचा नाही. दाविदाच्या मनात वेगळं जात, त्याच्याही मनात चांगलंच होतं. वाईट दृष्टिकोनातून या घटना घडलेल्या नाहीये. दावीद नवी गाडी आणतो, त्याचा उद्देश काय? की माझ्या परमेश्वराचा कोश मी अशा रथात नेईल, अशा गाडीत नेईल ज्या गाडीला आतापर्यंत कोणी वापरलेलं नाही. नवी कोरी गाडी बनवून आणली तिने. सुताराला सांगितलं नवी गाडी बनव, स्पेशल देवाच्या कोशासाठी. मग चांगलाच विचार आहे, त्या उज्जाचाही चांगलाच विचार आहे. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा विचार कसा आहे आणि किती आहे हे नाही महत्वाचं. महत्वाचं हे आहे की परमेश्वर काय म्हणतो, माझ्या मनात काय उद्देश आहे हा नाही महत्वाचा. देवाचा उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणची जी सेवा आहे ना, ही फेल ठरली. आशीर्वाद मिळायच्या ऐवजी शाप आले. आजही जगामध्ये अशा प्रकारची सेवा चालू आहे, आपल्या मनाची सेवा. बायबलमध्ये तसं लिहिलेलंच नाहीये एका ठिकाणी. परंतु तिथं असं म्हटलेलं आहे, जो कोणी प्रभू येशूच्या वचनांना सोडून पुढं जातो त्याला पिता लाभला नाही, त्याला पुत्रही लाभला नाही. याचा अर्थ काय? देवाच्या वचनाच्या पुढं नाही जायचं आम्हाला. वचन खालीवर करणे, अशा प्रकारच्या सेवेने काय होणार आहे? आशीर्वाद नाही मिळणार. सेवा जी आहे ती चांगली केली पाहिजे. वाचा पुढं. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. हा, त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस उज्जाहानान ठेविले. हा, ते नाव आजवर चालत आहे. हा. त्या दिवशी दाविदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा? आता काय झालंय? दावीद घाबरला. दावीद म्हणतो देवाचा कोश माझ्या घरी नको. म्हणजे काय? देवाची सेवा माझ्या घरी नको, देवाची उपस्थिती माझ्या घरी नको. तो त्याच्या राजमहलमध्ये नेणार होता, यरूशलेम नगरात नेणार होता. तो म्हणतो आता नको. मग काय करायचं? वाचा. दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना.
त्याने तो ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेविला. हो ओबेद अदोम गित्ती नावाच्या एका माणसाच्या घरी नेऊन तो ठेवला. ओबेद अदोम गित्ती याच्या घरी नेऊन ठेवला. वाचा. परमेश्वराचा कोश ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला. किती महिने राहिला? 3 महिने ओबेद अदोम गित्ती याच्या घरी राहिला. आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याचे सर्व घराणे यास बरकत दिली. परमेश्वराने ओबेद अदोम गित्ती आणि त्याच्या घराण्याला बरकत दिली. परमेश्वराने ओबेद अदोम याच्या घराण्यास याच्या सर्वस्वात बरकत दिली असे दावीद राजास कोणी सांगितले. तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. बोला हालेलुया. आता इथं काय गडबड झाली? इथाची स्थिती काय? ओबेद अदोम कोण आहे? ओबेद अदोम गित्ती या नावाचा अर्थ हा होतो ओबेद अदोमाचा सेवक. अदोमाचा सेवक या नावातून असं समजतंय की तो एक गुलाम असावा. अदोमाचा सेवक, आज्ञाधारक सेवक असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. हिब्रू भाषेतला शब्द आहे ओबेद अदोम गित्ती. तर अदोमाचा सेवक, आज्ञाधारक सेवक. तर याच्यातून हे कळतं की हा कुठेतरी एक गुलाम व्यक्ती असा. त्या काळामध्ये गुलाम असायचे. आणि हे कशावरून ठरतं की हा गुलाम असावा? कारण ज्या स्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्याच्या घरात तो कोष ठेवलाय, साहजिक मजबुरीमध्ये ठेवलाय, तो गुलाम आहे. कारण एक माणूस आत्ता मेलाय त्या कोशामुळं, आणि दुसरा कोण माणूस तयार होईल आपल्या घरात तो कोष ठेवायला? मग साहजिक दावीद राजाने जर ते ठेवलाय त्याच्या घरात, याचा अर्थ तो माणूस मजबूर आहे, गुलाम माणूस. आणि राजा म्हणे ठेव, त्याला काही बोलता येईना. तो जर श्रीमंत काहीतरी पदवीधर असता तर तो बोलला असता, महाराज हे काय भानगडे, आत्ता मेलाय तो माणूस, माझ्या घरात कशाला लिबाला आणता बाबा. परंतु याचा ज्या अर्थी त्याने तो गपचूप ठेवून घेतला, त्या अर्थी त्याला बोलण्याचा अधिकार. तो गुलामीच्या अवस्थेमध्ये, मजबुरीमध्ये देवाच्या कराराचा कोश कुठे गेला? ओबेद अदोमाच्या घरामध्ये पोहोचला. आता जेव्हा कराराचा कोश आला, ओबेद अदोम घाबरून गेला, थरथर कापते. आता गुलामाचं घर किती मोठं असेल? एखादी खोली किंवा 2 खोल्या, तिथंच राहणं, तिथंच खाणं, तिथंच झोपणं, लेकरं बाळ सारी तिथं. आणि हा पवित्र कराराचा कोश तिथं आणून ठेवलाय. समजा इथं बसेल आपण आणि इथं कराराचा कोश. हा कराराचा कोश इतका भयंकर आहे की त्याला असं निरखून जरी पाहिलं, सारखं सारखं असं त्याची नकाशी आणि त्याचं डिझाईन निरखून पाहिली तरी माणूस मरायचा. आणखीन एक घटना याच्यात लिहिलेली आहे, कोणीतरी निरखून पाहिला आणि माणूस मेला होता. हात लावला तर मरतोय. हालेलुया. आणि असा कराराचा कोश राजाने बळजबरी ओबेद अदोमाच्या घरात नेला. आणि तरी बायबल काय सांगतं? 3 महिने तिथं राहिला आणि देवाने त्याला बरकत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तिथं जी सेवा त्या कराराच्या कोशाची केली ना ओबेद अदोमने, ती बायबलला धरून केली. अगोदर त्या उज्जाने कराराच्या कोशाला हात लावला, जाऊन लगेच धरला, देवाने तडाखा त्याला मारून टाकला. याचा अर्थ ती सेवा नियमानुसार नव्हती. आणि इथं कोणालाही तडाखा बसला नाही. ओबेद अदोमाच्या घरातले लेकरं बाळ कोणी नाही मेलं, उलट बरकत आली. याचा अर्थ काय? जी काही सेवा, जी साफसफाई, जी काही स्वच्छता, जी काही आराधना भक्ती तिथं केली, ती बायबलला धरून त्यांनी केली. काय घडलं माहिती का? जसा कोश घरात आला, ओबेद अदोमाने आपले लेकरं बायको सगळ्याला बोलवलं, इकडे म्हणे, बसा तिथं बसा, मी काय सांगतो आता ऐका. आपल्या घरावर मोठं संकट आलेलं आहे. इस्रायलाचा परमेश्वर यहोवाचा कराराचा कोश आपल्या घरात आणून ठेवला राजाने. काही बोलावं तर मुंडकं उडवीन. आता मी सांगतो ते करा, नाहीतर आपण सगळे मरणार आहे. आत्ता एक माणूस मेलाय बाहेर. आणि सगळ्याला सांगितलं आणि नियम काढले.
की असे नियम आहे या कराराचे, या कोशाचे, याला कोणी हात नाही लावायचा, याला निरखून नाही पाहायचं, साफसफाई करायची तर इकडे पाहून करायची, असं सगळं. त्याच्यासमोर काही पाप नाही करायचं. आता घरात कोश आहे, खाणं पिणं झोपणं वागणं बोलणं सारं तिथं आहे. मग विचार करा किती पवित्र आणि किती नियमानुसार घरात वागले असतील ते लोक 3 महिने. ते असे वागू लागले आणि 3 महिने कराराचा कोश तिथं होता आणि परमेश्वराने हे बरकत द्यायला सुरुवात केली. बरकत किती दिली माहिती का? 12 वचन वाचा. परमेश्वराने ओबेदअदोम याच्या घराण्यास व त्याच्या सर्वस्वास बरकत दिली असे दावीद राजास कोणी सांगितले. ही माहिती कुठे गेली माहिती का? राजापर्यंत गेली. काय माहिती? ओबेदअदोम नावाचा एक माणूस आहे आपल्या देशामध्ये आणि परमेश्वराने त्याला बरकत दिलेली. मग ही साधी बरकत असेल का? आता उदाहरण घ्या, नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान, ते राजा आहे आपल्या देशाचे, आहे की नाही सध्याचे. आणि नरेंद्र मोदी साहेबाला मी कार घेतली आणि ही कार मी घेतली आणि तिथं नरेंद्र मोदी साहेब तिथं विधानसभेमध्ये तिथं हा मुद्दा उचलला जाईल का की रवी पवार नावाचा एक माणूस आहे तिकडे वाळूसुगामध्ये राहतो आणि त्याने घेतली एक कार? ही काय प्रसिद्ध होणारी गोष्ट आहे का? मी बांधलंय घर, देवाने मला दिला आशीर्वाद, मी बांधलंय घर. मग हा मुद्दा नरेंद्र मोदी साहेबापर्यंत पोहोचल का? इतका व्हायरल होईल का? आहे ना, आजकाल व्हायरलचा जमाना आहे, व्हायरल होऊन जातो व्हिडिओ वगैरे, बातमी. माझी ही बातमी इतकी व्हायरल होईल कसं आहे? नाही, एवढी व्हायरल होण्यासारखी गोष्ट आहे नाही ती. मग नरेंद्र मोदी साहेबापर्यंत एखादी गोष्ट जर जाते, आमच्या देशाच्या राजासमोर जाते, तर ती गोष्ट केवढी असेल? ती मला भेटलेली बरकत केवढी असेल? बोला हालेलुया. म्हणजे मी काय सांगण्याचा प्रयत्न करते, ओबेदअदोम गित्तीला देवाने बरकत दिली, हा जो शब्द आहे ना, तो इतक्या हाय लेवलचा शब्द आहे. म्हणजे त्याची बरकत एवढी होती की राजासमोर हा मुद्दा उचलण्यात आला. विधानसभेमध्ये कोणीतरी सांगते, महाराज आपल्या देशात एक माणूस आहे ओबेद नावाचा आणि तो लय श्रीमंत होत चाललाय महाराज, तो सगळ्यात श्रीमंत झालाय, त्याला लय बरकत आहे. बोला हालेलुया. एवढी बरकत परमेश्वराने त्याला दिली. का? देवाची सेवा योग्य मार्गाने करणे. काय तुम्ही आणि मी देवाची सेवा आम्ही करत आहोत का? योग्य मार्गाने करत आहोत का? देवाच्या नियमानुसार करत आहोत का? आपल्या मनानेच तर नाही सुरू केलं ना. एकदा पेत्र, योहान हे सारे शिष्य यांना पकडलं आणि मारलं शास्त्री परुषी लोकांनी. म्हणे हे प्रभूची सेवा बंद करा. त्यांना मारू लागले. तेव्हा गमलियल नावाचा एक मोठा पंडित, त्या पूर्ण देशात नामांकित व्यक्ती समोर आला आणि तो काय म्हणतो माहिती का? म्हणे गुरुजनांनो, बंधुजनांनो, या लोकांना मारू नका. हे जी सेवा करते ही जर माणसाची सेवा असेल, माणसाने सुरू केलेली सेवा असेल तर ही बंद पडेल. परंतु जर देवाने सुरू केलेली असेल तर याला कोणीही बंद पाडू शकणार नाही. उलट तुम्ही जे याला विरोध करत आहात, तुम्ही देवाचे दोषी ठराल. बोला हालेलुया. आम्ही जी धार्मिकता अवलंबत आहोत, आम्ही जे आज्ञा पालन करत आहोत, आम्ही जी भक्ती करत आहोत, जी सेवा करत आहोत, ही जर देवाकडून आहे, या बायबलच्या नियमानुसार आहे, हिला कोणीही बंद करू शकणार नाही, कोणीही बंद पाडू शकणार नाही. त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. माझं चर्च बंद पाडलंय, माझी प्रॉपर्टी गेली, मला गावातून हाकलून लावलंय, मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन उभा केलंय, माझ्याविषयी प्रचार केलाय की बाबा याच्या चर्चला जाऊ नका, तरी सुद्धा सेवा बंद पडलेली नाही. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या ओबेदअदोमला प्रभूने इतकी बरकत दिली कारण त्याची सेवा योग्य आहे. बघा काय काय बरकत दिली. 1-2 वचन आणखीन मी वाचतो आपल्या समोर. बरकत बघा काय काय. पहिला इतिहास याचा 26 अध्याय 15 वचन वाचा. पहिले इतिहास 26:15.
ओबेद अदोमाच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. हा, ओबेद आदोमाच्या वाटणीला हे थोडं वेगळं ट्रान्सलेशन आहे. बायबलचं वाचा. पहिले इतिहास 26 अध्याय 15 वचन. दक्षिण द्वाराची चिठ्ठी ओबेद अदोम याच्या नावाची हा, निघाली. चिठ्ठी निघली. दक्षिण द्वाराची चिठ्ठी. जे यरुशलेम नगर आहे त्याची जी सुरक्षा करायची, मंदिराची सुरक्षा करायची, तर मंदिराच्या दक्षिण दाराची चिठ्ठी ओबेद आदोमाच्या नावाची निघाली. हा, त्याच्या मुलांच्या नावावर भांडारगृहाची चिठ्ठी निघाली. आणि त्याच्या मुलांच्या नावावर कोणती चिठ्ठी निघाली? भांडारगृहाची. भांडारगृहाची चिठ्ठी निघाली. बोला हालेलुया. त्याच्या मुलांच्या नावाची जेव्हा सेवा वाटून देत होता दावीद राजा, पद वाटून देत होता, तेव्हा चिठ्ठ्या टाकल्या. एक चिठ्ठी ओबेद आदोमाची निघाली, म्हणे दक्षिण द्वार, मंदिराचं दक्षिण द्वाराची सेवा तू करणार. आणि त्याच्या मुलांची चिठ्ठी काढली तर भांडारगृहांची चिठ्ठी. आणि ते मुलं दावीद राजाच्या सर्व भांडारांचे अधिकारी बनले. सर्व भांडार, देशाचे खनिज, निसर्ग, नैसर्गिक साधन संपत्ती, काय असेल ते त्याच्या, त्या सोनं चांदी, गुरढोरं, घोडे, हत्ती, राजाचे जेवढे भांडार आहे, धान्य, राजा जे टॅक्स गोळा करतो ते टॅक्स, या सर्व भांडारांवर अधिकारी कोण झाले? ओबेद अदोमाचे मुलं झाले. बोला हालेलुया. म्हणजे आजचं काय म्हणते, गृहमंत्री ना, अर्थमंत्री, सार जे काय आहे धन दौलत, काय बजेट कोणाला द्यायचं, अर्थमंत्री ओबेदाचे मुलं झाले. ही बरकत, किती बरकत, तर एवढी बरकत. हालेलुया प्रभूच्या प्रिय लोकांनो. आणि बघा, हा द्वारपाळ झाला. ओबेद आदोम किती कोण झाला? परमेश्वराच्या मंदिराच्या दक्षिण द्वाराचा द्वारपाळ. परंतु तुम्ही असं नका समजू द्वारपाळ म्हणजे एकदम गरीब बारुशे, लाचार बारुशे आणि तो द्वारपाळ झालाय. हा अरबोपती माणूस आहे, हा फार श्रीमंत माणूस झालेला आहे तोपर्यंत. परंतु हे देवाची सेवा म्हणून द्वारपाळाची सेवा करते. पोझिशन फार मोठी आहे, पैसा फार आहे त्याच्याकडं, आशीर्वादित माणूस आहे, पण मनाने देवाची सेवा करते. आणि द्वारपाळ म्हणून चिठ्ठी निघाली, द्वारपाळ बांधलं. कमालची गोष्ट सांगतो. एकदा दावीद राजाने या द्वारपाळाकडे पाहिलं, या द्वारपाळाकडे, या ओबेद आदोम गित्तीकडे पाहिलं म्हणजे, आणि पब्लिकली त्याची प्रचार काय झालाय, तो द्वारपाळ आहे, तो द्वारपाळ आहे. अरे द्वारपाळ काय गरीब आहे का? अरबोपती आहे आणि तो द्वारपाळ आहे. आणि त्याच्याकडे पाहून एकदा दावीद राजा स्तोत्रसहिता लिहितो आणि काय म्हणतो माहिती का? हे परमेश्वरा, तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होऊन राहणे हे मला आवडतं. तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होऊन राहणे हे किती उत्तम आहे. कोणत्या द्वारपाळाकडे पाहून त्याच्या मनात प्रेरणा आली माहिती का? ओबेद आदोम. अरे असा बी द्वारपाळ भरल्यावर तो राजा म्हणतो मी बनायला तयार आहे. अरबोपती, करोडपती नाही, अरबोपती कोण आहे? द्वारपाळ. मग तो म्हणतो मला तशी पोझिशन भेटायला पाहिजे. हालेलुया प्रभूच्या लोकांनो. एवढा आशीर्वाद ओबेद अदोम गित्तीला मिळाला. आणखीन एक शेवटचं वचन वाचूया. पहिले इतिहास 26 अध्याय याचं 4 पासून 8 पर्यंत वाचा. ओबेद अदोमाचे पुत्र शमया श्रेष्ठ. बघा त्याच्या पुत्रांची आता नावं आहे, संख्या आहे, आणि बघा ते कसे आहेत. हा, शमया ज्येष्ठ, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा, अमियेल सहावा, इस्साखार सातवा, अपुलियत आठवा. देवाने त्याला बरकत दिली होती. देवाने ओबेद अदोमाला बरकत दिली होती. त्याचा पुत्र शमाया याला पुत्र झाले. ते महावीर असल्यामुळे त्यांच्या पितृकुळावर सत्ता होती. पुऱ्या त्याच्या खानदानावर नंतर कोणाची सत्ता आली? ओबेद अदोमाचा मुलगा शमाया, याच्या मुलांची सत्ता. ते पितृकुळाचे प्रमुख झाले नंतर. शमायाचे पुत्र अथनी, रफाएल, ओबेद, एजलाबाद आणि त्याचे
अलिहू व समख्या हे बलवान होते. हे बलवान होते. हे सर्व ओबेदोमाच्या वंशातले हे यांचे पुत्र व भाऊबंद सेवेच्या कामात बलवान व सेवेच्या जोमदार कामात होते. बी बलवान होते आणि जोमदार होते. बलवान आणि जोमदार होते. असे ओबेदोमाचे 62 वंशज होते. असे ओबेदोमाला किती लेकरं झाले? 62 लेकरं झाले. आणि ते कसे होते? जोमदार आणि बलवान. आणि म्हणून जेव्हा हे 62 असे गावातून चालायचे ना, तर गाव थरथर कापायचं. यांना विरोध करण्याची कोणाची ताकद नव्हती, कारण त्यांचं बल, त्यांची देवाने असे शरीर त्यांना दिले, एवढं ताकद होती त्यांच्या शरीरात, इतके जोमदार आणि मजबूत आणि तडफदार लोक होते ते, की त्यांच्या पुढं कोणीच टिकत नव्हता. त्यांची शरीरयष्टी, त्यांची उंची, त्यांचं धिप्पाडपणा पाहून लोक थरथर कापत होते. आणि म्हणून त्याच्या पितृकुळावर त्यांची सत्ता काबीज झाली. बोला हालेलुया. आणि हे सगळं का झालं तर तिथं मेन्शन केलंय, तिथं म्हटलेले कारण परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला, बरकत दिली. देवाच्या प्रिय लोकांनो, हे आशीर्वाद प्रभू देतो कोणाला? जो देवाची सेवा नित्य नियमाने त्याच्या नियमानुसार करतो. सेवेमध्ये गोंधळ करणाऱ्याला नाहीये. सेवेमध्ये गोंधळ करणारा, आपल्याच मनाने काहीतरी करायला जाणारा, तो शापित झाला, उज्जा मरण पावला. उज्जाच्या वडिलाचं काय नाव होतं म्हणे? त्याच्या अगोदर आहे ना, त्याच्या घरामध्ये तो कराराचा कोश होता. त्याच्या अभिनादाबाच्या घरी अधिकाराचा कोश होता. किती दिवस होता माहिती का अभिनादा? आणि हे तर आपल्या याच्या काय नाव ओबेदाच्या घरी 3 महिने. 3 महिन्यात तो आशीर्वादित झाला. अभिनादाबाच्या घरी किती वर्ष होता माहिती का? 20 वर्ष. त्याच्या अगोदर अभिनादाबाच्या घरात 20 वर्ष अभिनादाबाने सांभाळलं, तरी बरकत नाही भेटली. शेवटी काय भेटलं? त्याचा मुलगा मेला. याचा अर्थ अभिनादाबाने कशी सेवा केली? मुळात कराराच्या कोशाची सेवाच नाही केली. त्यालाही माहीत होतं की हे असं होत राहतं, काहीतरी चुकीचं केलं तर शाप येतात. त्यांनी जसाच कराराचा कोश घातला, त्याच्या घरात राजाने ठेवला होता, तो नेऊन लगेच एका खोलीमध्ये लॉक करून बंद करून टाकली ती खोली. धुळही साफ करणं नाही, काहीच नाही, ते पुढं द्या म्हणे तिकडं, कारण ते भयानक आहे. तो कोंडून ठेवला, म्हणून तोपर्यंत कोणी मेलं नाही आणि बरकतही भेटली नाही. जसाच बाहेर काढला, यांना माहीत नाही ना, माहिती करून बायबल वाचत नाही लोक, यांनी माहिती करून घेतली नाही ना कशी सेवा करायची. बाहेर आणल्या त्याला हात लावायला गेला, मरून गेला. 20 वर्ष त्याच्या घरात राहायला शेवटी काय भेटलं? शाप भेटला. शाप भेटला, आशीर्वाद तर नाही भेटला. देवाच्या लोकांना, तुम्ही किती वर्ष ख्रिश्चन आहे याला अर्थ नाही. मी किती सेवा करतो याला अर्थ नाही. माझ्या मागं किती लोक याला अर्थ नाही. ये नाहीये, याला नाही अर्थ. अर्थ ह्या गोष्टीला आहे, मी जी सेवा करतो ना ती याला धरून आहे का? तुम्ही किती वर्षापासून ख्रिश्चन याला नाही अर्थ. तुम्ही जर प्रभूचे नियम पालन करता, जे काही भक्ती करता ती नियमानुसार करत आहात का? जर तसं आहे तर 3च महिने सेवा केली आणि बरकत एवढी भेटली की दरबारामध्ये, पार्लमेंटमध्ये घोषणा झाली की ओबेदोमला बरकत मिळालेली. असे लेकरं जन्माला आले की त्याच्या समोर लोक थरथर कापू लागले. पितृकुळाचा स्वामी झाला. त्याचे लेकरं अर्थमंत्री बनले, आहे ना, अर्थमंत्री बनले. देवाच्या प्रिय लोकांना, आम्ही काय करत आहोत? म्हणून आजचा संदेश हा आहे की बरकत जर पाहिजे, आशीर्वाद जर पाहिजे, प्रभूची सेवा करा, त्याचे आज्ञा पालन करा, परंतु ती नियमानुसार करा. नियमानुसार केली तरच आशीर्वाद आहे, अन्यथा आशीर्वाद नाहीये. प्रभू मूर्ख नाहीये. आम्हाला आपल्या मनाने आम्ही काही करतो ना, आम्हाला बरकत द्यायला होणार नाही. नियम आहेत. बोला हालेलुया. देव बाप करो या सर्व वचनांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद आणि बरकत मिळवू.